प्रसिद्ध कवी संदीप खरे यांच्या नसतेस घरी तू जेव्हा या रचनेत गृहिणीचं होममेकरचं अगदी यथार्थ वर्णन आहे. होममेकरचं खरं महत्त्व तिच्या अनुपस्थितीतच जाणवतं. कारण एरवी घरातले सगळेच तिला जणू कायमच गृहीत धरत असतात. त्यामुळेच होममेकर्सच्या अखंड सुरू असलेल्या कामांना मानाचा मुजरा करण्यासाठी 15 नोव्हेंबर 2024 रोजी ख्रिसेंट साजरा करते होममेकर्स डे. आजच्या या विशेष भागात आपल्यासोबत आहेत नेहा हळबे. नेहा, या स्पेशल एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. आपण नेहा गप्पांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न विचारतो की तुम्ही स्वतः होममेकर आहात का किंवा राहिला आहात का तुमच्या करिअरच्या कुठल्या टप्प्यावर, आणि होममेकर वर्किंग वुमन म्हणून तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास आमच्यासोबत शेअर कराल का? हो, नक्कीच आवडेल मला. निरंजन, ॲक्च्युली खरं सांगायचं तर मी दोन्ही भूमिका निभावल्यात किंवा निभावती असं म्हणता येईल. कारण आधी मी 10 वर्ष फार्मा फील्डमध्ये होते आणि सिप्लामध्ये होते मी आधी. नंतर आणखी एका SPP फार्मास्युटिकल म्हणून तिथे मी क्वालिटी कंट्रोलला होते. आणि एका टप्प्याला असं झालं की मुलं थोडीशी जे एक टिपिकल वयात येतात, जेव्हा थोडंसं आई लागते किंवा लागणं गरजेचं असतं, अशा टप्प्यामध्ये ती आल्यानंतर मला कुठंतरी असं वाटायला लागलं की त्यांना वेळ देणं थोडंसं गरजेचं आहे. आणि मग मी थोडा डिसिजन घेतला की आता आपल्याला थांबायला हवं आहे थोडंसं. किती वर्ष थांबावं लागेल माहिती नव्हतं, पण थांबायचा डिसिजन घेतला आणि तो मी स्ट्रॉंगली घेतला, की वा. ज्याचा मला आजपर्यंत एकदाही पश्चाताप नाही झालेला लकीली. आणि त्याच्यानंतर म्हणजे काही वर्षांनी असं झालं की मुलं थोडीशी मोठी झाली आणि मग असं वाटलं की आता अगदीच आपण म्हणजे जॉबची सवय असल्यामुळे अगदी बसून राहणं किंवा पूर्ण वेळ घरात राहणं पण थोडंसं अवघड वाटत होतं. त्याच्यानंतर मग मी BEd केलं. हुजूर बर. पाघा आणि सेवा सदनमध्ये मी 2 वर्ष 8, 9, 10ला सायन्स मॅथ्स शिकवायला होते. आणि स्कॉलरशिपचे ट्युशन्सही मी 7-8 वर्ष घेतली खरं तर. आणि त्याच्यानंतर 1 वर्ष ॲक्च्युली 4th आणि 7ची स्कॉलरशिप जेव्हा 5th आणि 8ला झाली, तेव्हा 1 वर्षामध्ये गॅप आली, की ज्या वर्षी परीक्षाच नव्हत्या. बर. आणि मग मला थोडासा तो 1 वर्ष पूर्ण रिकामा मिळाला. आणि मग विचारचक्र सुरू झालं की आता काय? हं. आणि मग असा विचार केला की आता असं काहीतरी करूया की आपण पण 50शीकडे चाललोय, तर थोडंसं काहीतरी आपल्याला त्या दृष्टीने पण हेल्थ रिलेटेड पण आपल्याला छान फिट राहता आलं पाहिजे, लोकांनाही देता आलं पाहिजे. म्हणून मी योग या फील्डकडे वळले. क्या बात आहे. म्हणजे नेहा, तुमचा प्रवास खरोखर व्हर्सटाईल असं म्हणायला हवा. म्हणजे तुम्ही सुरुवात केली करिअरची फार्मा फील्डमधनं, त्याच्यानंतर तुम्ही 7-8 वर्ष म्हणताय तसं एज्युकेशन फील्डमध्ये होतात, आणि त्याच्यानंतर तुम्ही एक निमित्त मिळाल्यामुळे योगासनांकडे वळलात. येस, अगदी. होतं काय बऱ्याचदा की जेव्हा वर्किंग वुमन ठरवून होममेकर होते, तेव्हा त्याच्यानंतर परत जे बाउन्स बॅक होणं असतं, म्हणजे मुलांसाठी म्हणून तुम्ही गॅप घेतलीत, तर ती बऱ्याच बायकांना अडचणीची वाटते की आता मी तो कॉन्फिडन्स थोडा लूज झालेला असतो, घरी राहण्याची सवय असते. तर तुम्ही काय सल्ला द्याल सगळ्या होममेकर्सना? एक्झॅक्टली. हे अगदी बरोबर आहे खरं तर. मला थोडंसं असं वाटतं, म्हणजे मला वाटतं अर्थात ते पर्सनली ते बरोबर की चूक मी नाही हे करत. पण मला असं वाटतं की मुलं झाल्यानंतर पटकन गडबडीत आपण जॉब सोडायचा डिसिजन घेतो का तर मुलांना. पण तेव्हा ते ते जे वय असतं मुलांच्या वाढीचं ते फटाफट पुढे सरकतं. खरंय. ओके. पण मला पर्सनली वाटतं की जेव्हा मुलं साधारण 6वी, 7वी, 8वी, 9वी हे जे वय आहे तेव्हा त्यांना वेगळ्या पद्धतीनं गरज असते पॅरेंट्सची. त्यांना तेव्हा तो कारण हार्मोनल चेंजेस होत असतात शरीरामध्ये आणि थोडंसं सगळंच भावविश्व एकदम त्यांना बदललेलं असतं. आणि तेव्हा त्यांच्याशी कॉन्व्हर्सेशन होणं आणि त्यांच्याबरोबर राहणं मला स्वतःला खूप महत्त्वाचं वाटलं. त्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही ती अगदी लहान असतात तेव्हा जॉब करत असाल तर अगदी पॅनिक होऊन लगेच जॉब सोडायची गरज नाही. पण कुठं थांबायचं हे कळलं पाहिजे. आणि वा. जेव्हा खरंच गरज आहे तेव्हा तुम्ही थांबलात तर वेल अँड गुड. तुमची इच्छा असेल तर तुम्ही नंतर परत काम नक्की करू शकता. आणि हे अनुभवाचे बोल आहेत. हा खरंच खूप मोठा टेक अवे आहे. कारण तुम्ही म्हटलं तसं घाई गडबडीत मूल झालंय म्हणून लगेच जॉब सोडण्यापेक्षा त्यांना जेव्हा खरीच गरज आहे, तेव्हा तो ब्रेक घेणं हे येस, खरोखर येस. उत्तम. नेहा, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्सशी किंवा भूषण वाणी यांच्याशी तुमची ओळख नेमकी कधी झाली आणि तुम्ही कशा संपर्कात आलात?
अच्छा. ॲक्चुअली भूषण वाणी जे आहेत, क्रिसेंट म्युच्युअल फंड्स डिस्ट्रिब्युटर्सचे डायरेक्टर, ते माझे स्टुडंट, म्हणजे ते माझ्याकडे योगा क्लासला यायचे. अरे वा, बर. ही आमची ओळख. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे तेही माझे गुरु झाले. कारण इन्व्हेस्टमेंट रिलेटेड ते गुरुच आहेत आमचे. बर. आणि सगळ्या इन्व्हेस्टमेंट आमच्या क्रिसेंटकडेच आहेत. त्यामुळं हीच ओळख आमची. म्हणजे म्हटलं तर मी त्यांची गाईड आणि म्हटलं तर तेही माझे गाईड आहेत. क्या बात आहे. मला वाटतं मागच्या वर्षी क्रिसेंटने जो होममेकर्स डे पहिल्यांदा सेलिब्रेट केला, त्याला तुम्ही उपस्थित होतात. हो, मी होते तेव्हा उपस्थित. तर या असा कुठला विशेष दिवस होममेकरसाठी असावा का? तुम्हाला काय वाटतं? हो, खरं तर नक्कीच असावा. कारण कसं आहे, की आपल्याकडे महिला दिन साजरा होतो. गेले कित्येक वर्षापासून 8 मार्चला आपल्याकडे महिला दिन साजरा होतो. पण म्हणजे मला ना ती कल्पनाच इतकी छान वाटली, की गृहिणी दिन कोणाला तरी साजरा करावासा वाटतोय. त्यामुळं पहिलं क्रिसेंट म्युच्युअल फंड्स डिस्ट्रिब्युटर्सचं मला खरंच खूप कौतुक करावंसं वाटतं. कारण गृहिणी दिन आपल्याकडे भारतात पहिल्यांदा मागच्या वर्षी साजरा झाला आणि तो क्रिसेंटनी केला. हे खरंचच खूप कौतुकास्पद होतं. कारण गृहिणीला ना खूप वेळेला गृहीत धरलं जातं. अगदी. म्हणजे खरं तर लिस्ट म्हणजे आपल्याला वेळ कमी पडेल. कारण मला स्वतःला असं वाटतं, की सगळ्यात उच्च म्हणजे मी स्वतः जॉब केला असला तरी माझं हे पहिल्यापासून मत आहे, की सगळ्यात उच्च पदाची नोकरी म्हणजे आई आहे. वा. हं. की दिसत काहीच नाही हो. खरं म्हणजे, पण तिला इतकी सगळ्या जबाबदाऱ्या ती निभावत असते. त्याची लिस्ट म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे आपण असं म्हणतो, की आई-वडिलांकडून काय वारसा मिळतो, तर म्हणजे गाडी, बंगला, पैसे, बँक बॅलन्स तर नाही, संस्कार. हं. की जे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि आई तर ती करतच असते. त्यामुळं सगळ्या गोष्टी म्हणजे मुलांना काय म्हणायचं आपण संस्कारांचे धडे देणं, वेळप्रसंगी प्रॉब्लेम आला की खूप प्रेमाने फुंकर घालणं, त्या जखमेवरती, त्यांच्या प्रॉब्लेम्सवरती किंवा घर नीटनेटकं ठेवणं असू देत. म्हणजे आपल्याला दिसतं असं की पुरुष स्ट्राँग दिसतो दिसताना आणि बाई त्या मानाने नाही दिसत, पण खरं तर उलटं आहे. इमोशनली विचार करायचा झाला तर स्त्री ही जास्त स्ट्राँग असते आणि आपण हे वारंवार बघतो, की एखादा प्रॉब्लेम घरावरती आला किंवा काहीही कुठल्याही प्रकारचं संकट आलं, तर बाई जेवढ्या ठामपणे उभी राहते, मग ती गृहिणी असू देत, नाहीतर वर्किंग वुमन असू देत, ती ठामपणे आपल्या पतीच्या पाठीशी, मुलांच्या पाठीशी उभी राहते. अगदी. आणि खूपच महत्त्वाचं आहे ते. किंवा आणखी म्हणजे नाती जपणं असू देत, की खरं तर ती आई-वडिलांचं स्वतःचं घर सोडून एक नवीन घरी आलेली असते आणि ते तिनं छान अगदी हळूवारपणे आणि सहजगत्या तिनं ते आपलंसं केलेलं असतं. म्हणजे हाच इतका मोठा त्याग तिथूनच सुरू होतो खरं तर. हो. आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे घर नेटकं ठेवणं असू देत, नवऱ्याच्या पाठीमागं ठामपणे उभं राहणं असू देत, मुलांना वाढवणं असू देत, नाहीतर नाती जपणं असू देत. या सगळ्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं तिच्यासाठी एखादा दिवस साजरा होणं, हे म्हणजे भारीच आहे हे. त्यामुळं नक्कीच व्हायला पाहिजे, प्रश्नच नाही. तुम्ही खूप छान एक्सप्लेन केलत हा सगळाच विषय. तर मला सांगा, की मागच्या वर्षी जेव्हा तुम्ही अटेंड केलात होममेकर्स डे, तेव्हा तुमच्या लक्षात राहिलेली एखादी विशेष आठवण तुम्हाला शेअर करायला आवडेल? हो, नक्कीच. मागच्या वर्षी सगळेच दिग्गज क्रिसेंटनी जे वक्ते बोलावले होते, हं, हं. गृहिणी दिनाच्या निमित्ताने, ते वक्ते सगळे इतके खरंचच आपापल्या फील्डमध्ये इतके दिग्गज होते. पण त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्यांचीच स्पीच खरं तर खूप इन्स्पिरेशनल होती, मोटिव्हेशनल होती. पण मला जो तुम्ही आत्ता प्रश्न विचारलात, की एखादी तर रुमा देवींचं जे काही स्पीच होतं किंवा रुमा देवींची जी काही पर्सनॅलिटी होती आणि त्यांचं जे काही सगळं बॅकग्राऊंड होतं, मी हो. स्वतःच खूप प्रभावित झाले होते. म्हणजे त्यांनी एंट्री केल्यापासनं ते त्या कार्यक्रम संपल्यानंतर त्या जाताना सगळंच भारावून टाकणारी होती. त्यांची पूर्ण म्हणजे काय म्हणतो आपण हो. प्रवास त्यांचा, की खरं तर त्या तशा खूप काही शिकलेल्या नाहीयेत आणि तरीसुद्धा म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेला फार शिक्षण झाले नसेल तर बायकांना थोडा कॉम्प्लेक्स असतो. खरंय. किंवा मी तर असंही खूप वेळेला पाहिलंय, की काय म्हणजे एखादी गृहिणी असेल, तर तुम्ही काय करता? असा प्रश्न विचारला, की ती गृहिणी उत्तर असं देते, नाही मी काही करत नाही." हं. तर मला खूप वाईट वाटतं. खरं म्हणजे
असं नाहीच उत्तर यायलाच नकोय असं. म्हणजे खरंच. मगाशी जे मी म्हटलं, की तिला गृहीत धरलं जातं, हं. तर बाकीच्यांकडून तर गृहीत धरलं जातंच, पण ती स्वतः पण स्वतःला गृहीत धरते. हे अगदीच. खरं तर हो. खूप वाईट गोष्ट आहे. तर त्यामुळे रुमादेवींचं जे स्पीच होतं, की त्या फार शिकलेल्या नाहीयेत आणि तरीसुद्धा आज कितीतरी महिलांना त्यांनी रोजगार दिलेला आहे आणि सगळा प्रवास थक्क करून टाकणारा होता. स्वतः राजस्थानच्या आहेत त्या. हो. त्यांनी म्हणजे आता त्या या उंचीवर पोहोचलेल्या आहेत, पण तरीसुद्धा डाउन टू अर्थ आहेत. त्यांनी स्वतःचा पोशाख तो सुद्धा तसाच ठेवलेला आहे. जरी कितीही आता मॉडर्न आपण सगळं बघतो लोकं लगेच, पण सगळ्याच गोष्टी त्यांच्या खूप प्रभावित करणार होत्या. त्यामुळे रुमादेवी रुमादेवी ॲक्चुअली माझ्या मागचा जो गृहिणी दिन होता ना, तर रुमादेवींचं स्पीच हे माझ्यासाठी खूप स्पेशल आठवण होती त्यामुळे. वाह! म्हणजे त्या दिवसाचं खरंच ते वैशिष्ट्य ठरलेलं, की क्रिसेंटनी ज्या प्रमुख वक्त्या बोलवलेल्या, तर त्या सगळ्याच महिला या वेगवेगळ्या मधल्या होत्या. म्हणजे तुम्ही रुमादेवींचं उदाहरण दिलंत. तसंच तोरवळकर मॅडम ज्या होत्या, त्याही अगदी खडतर परिस्थितीतनं पतीच्या निधनानंतर एस-बी-आयमध्ये रुजू झाल्या आणि खूप उच्च पदापर्यंत त्यांनी मजल मारली. त्यांचाही सगळा जीवनप्रवास अक्षरशः थक्क करणारा हो, होता. हो, बरोबर. त्यामुळे तो संपूर्ण दिवस असा खूप भारावलेला म्हणजे अगदी शिपाई म्हणून त्या जॉइन झाल्या आणि हो, मॅनेजरपर्यंत त्या पोहोचल्या. पोहोचल्या. त्यामुळे मी म्हटलं तसं सगळ्यांचाच प्रवास खरं तर पी-एस-आय सुजाता मॅडम पण होत्या. हो, अगदीच. तर सगळ्यांचाच प्रवास म्हणजे खूप इन्स्पिरेशनल स्पीच होती ते. राईट. मग यंदाचा आता होममेकर्स डे जवळ येतोय. 15 नोव्हेंबरला आहे. क्रिसेंटतर्फे तो सेलिब्रेट केला जाणार आहे परत एकदा दुसऱ्यांदा. तर तुम्ही असणार आहात का आणि तुम्ही बघताय का या दिवसाकडे? हो, नक्कीच. मी असणारच आहे आणि भरपूर जणांना मी घेऊनही येणार आहे बरोबर. वाह! ज्यांचं मागच्या वर्षी मिस झालं होतं, त्यांना नक्कीच यावेळेला आपण सांगणार आहोत, की नक्की या म्हणून. तुम्ही आत्ता म्हणलात तसं, की तुम्ही एकट्या येणार नाही आहात, तर सोबत तुमच्या मैत्रिणींना, ओळखीच्या महिलांनाही घेऊन येणार आहात. तर एक आपल्या पॉडकास्टच्या निमित्तानं आपले जे लिसनर्स असतील आणि विशेषतः ज्या गृहिणी असतील, जो हा पॉडकास्ट ऐकतायत, तर त्या सगळ्यांना तुम्ही काय संदेश द्याल, की या दिवशी येणं का आवश्यक आहे या कार्यक्रमाला? मला ॲक्चुअली असं वाटतं, की खरं तर गृहिणी जरी तुम्ही गृहिणीपद निभावत असलात तरीसुद्धा ना, कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी वयाचं बंधन हे कधीच नसतं. त्यामुळे तुम्ही तुमची जबाबदारी, संसार हे सगळं जपत असताना नवीन-नवीन गोष्टी शिकायला हव्यात. नवीन-नवीन आव्हानं पेलायला हवी आहेत. आणि काही एखादी गोष्ट आपली शिकायची राहिली असेल, मग ते अगदी छंद असू देत, गाणं असू देत, एखादं वाद्य वाजवणं असू देत. अदरवाईज काहीही तुमचं जी गोष्ट तुम्हाला मनापासून करायची होती, पण आत्तापर्यंत करायला वेळ नाही मिळाला, तर ते करायला सुरुवात म्हणजे उद्या करू पुढं न टाकता ते सुरू करायला पाहिजे. आणि याच्यासाठी जे तुम्हाला एक इन्स्पिरेशन हवं असतं, ते तुम्हाला 101% हा जो गृहिणी दिन साजरा होतो क्रिसेंटतर्फे, तर त्याला तुम्ही आलात, तर तुम्हाला जे काही हे वक्ते असतात त्यांची जी भाषणं तुम्ही ऐकाल, त्याच्यातून तुम्हाला ती इन्स्पिरेशन नक्कीच मिळेल याची मी खात्री देते. वाह! तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. कारण सगळे वक्ते हे त्या तोडीचे असतात आणि त्यांचा स्वतःचा जीवन प्रवास हा खूप प्रेरणादायी असा असतो. जाता-जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो, की तुम्ही म्हटलात तसं तुम्ही आता योगासनांकडे वळलेला आहात आणि तुम्ही स्वतः तर ते करताच, पण तुम्ही शिकवता पण इतरांना. तर गृहिणींच्या बाबतीत कायम हेच होतं, की त्या घरकामात स्वतःला त्यांनी इतकं अडकवून टाकलेलं असतं, की स्वतःच्या तब्येतीकडे, आरोग्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसतं, फुरसत नसते. तर तुम्ही या बाबतीत एक सल्ला दाता काय द्याल सगळ्यांना? हो, नक्कीच. मी तर गमतीनं माझ्या स्टुडंट्सना असं म्हणते, म्हणजे मी त्यांना म्हणते, की तुम्ही माझ्याकडे एकदा आलात, क्लासमध्ये पोहोचलात, की माझं काम सोपं असतं. कारण मी सारखा तुमचा ब्रेन वॉश करते. तुम्हाला सांगते, की हे का महत्त्वाचं आहे, स्वतःला सकाळचा 1 तास देणं का महत्त्वाचं आहे. हे मी म्हणजे एकदा ती व्यक्ती माझ्याकडे पोहोचली, की काम सोपं असतं. पण तुम्हाला मी घरी येऊन हाताला धरून आणू नाही शकत. सो ते तुम्हाला वाटणं आणि तुम्ही तिथपर्यंत माझ्याकडेच असं नाही, कुठेही म्हणजे बरोबर. तुम्ही स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी ही स्वतः घेतली पाहिजे. सध्या झालंय काय, जणू काही आपण आपलं आरोग्य डॉक्टरांवरतीच सोपवलंय. काही झालं की आपण म्हणजे ठीक आहे, जिथं मदत घ्यायला पाहिजे तिथं घेतलीच पाहिजे, प्रश्नच बरोबर. नाही. पण छोट्या-छोट्या गोष्टींची तुमची जी आरोग्याच्या समस्या आहेत किंवा आरोग्याची जबाबदारी स्वतः घ्या ना. स्वतःच्या आरोग्याचे डॉक्टर स्वतः व्हा. खूप गोष्टी, खूप प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील. त्यामुळे
स्वतःसाठी एक तास म्हणजे जसं आपण पैशांची इन्व्हेस्टमेंट करतो की नाही, की नंतर म्हातारे झाल्यावरती आपल्याला लागले तर वगैरे, वगैरे सगळं आपण छान प्लॅनिंग करतो की नाही आणि आपल्याला छान गाईड करायला भूषण सर पण क्रिसेंटचे असतात. पण तसंच प्लॅनिंग हे तुम्ही स्वतःच्या हेल्थचं पण करायला हवं ना. अदरवाईज तुम्ही इतके वर्ष वयाची 50 खरं तर कसं असतं हे दुष्टचक्र आहे, की आपण सुरुवातीचा काही पिरियड जो असतो तो स्ट्रगल असतो. प्रत्येकाच्याच आयुष्यात असतो. लग्न झाल्यानंतर लगेच काही आपण वेल सेटल होत नाही. सो तो एक स्ट्रगल टाईम असतो. मग तेव्हा तर आपण करिअर आणि हे सगळं खूप महत्त्वाचं असतं आणि पर्याय नसतो आपल्याला. कष्ट करणं आणि काय म्हणतो आपण एक्स्ट्रा आवर्स काम करणं वगैरे हे सगळ्यांनी आपण अनुभवलेलं असतं. मग वयाचा एक टप्पा असा येतो, की थोडंसं आपण मुलांच्या जबाबदाऱ्यांमधून थोडेसे छान मुक्त होतो. एक 45शी नंतर थोडंसं मुलं मोठी झालेली असतात. 50च्या आसपास मुलं कदाचित आणखी पुढं गेलेली असतात आणि मग आता आपल्याला असं वाटतं चला आता आपल्यासाठी जगायचं. म्हणजे मला नेहमी असं वाटतं आपण गृहिणी दिनाबद्दल बोलतोय तर मला खरं सांगते मला नेहमी असं वाटतं की ना 45 म्हणजे 40-45शी नंतर स्त्री खूप सुंदर दिसायला लागते. वा. कारण तिच्यात ना तो म्हणजे खरंच तिच्यात तो एक कॉन्फिडन्स येतो. ती थोडीशी मोकळी झालेली असते. ती स्वतःला वेळ देऊ शकते आणि या सगळ्या गोष्टींमुळं आपोआपच चेहऱ्यावरती एक तेज येतं. ती जास्त सुंदर दिसायला लागते. त्यामुळे तो 1 तास म्हणजे स्वतःच्या आरोग्यासाठी 1 तास हा द्यायलाच पाहिजे कुठल्याही सबबी न सांगता. कारण आपण कायम मुलांचे प्रश्न, नवऱ्याचे प्रश्न ह्याच्यात इतकं जखडून घेतो स्वतःला, की आपण कायम या गोष्टी स्वतःसाठी ज्या करायला पाहिजेत त्याच्यासाठी काहीतरी कारणं देत राहतो. मी गमतीनं असं म्हणते माझ्या स्टुडंट्सना, मी पुस्तक लिहू शकेन, की योगा म्हणजे एक्झरसाइज मला का करायला जमत नाही खरंय. याची बायकांची कारणं याच्यावरती मी पुस्तक लिहू शकेन. सगळी पाठ आहेत मला, की जी खरं तर माझ्या दृष्टीने त्यातलं एकही काय म्हणू मी समर्पक नसतं. की आपल्याला इच्छा असेल की मार्ग आपोआप मिळतो, फक्त इच्छा हवी आहे. आणि ठीक आहे म्हणजे आपण असं म्हणूयात की या गृहिणी दिनानंतर लोकांची थोडीशी या सगळ्याकडं बघण्याची एक सकारात्मक दृष्टी कदाचित होईल. नक्कीच होईल. तुम्ही म्हणलात तसं गृहिणींनी, होममेकर्सनी रोज 1 तास हा स्वतःसाठी काढलाच पाहिजे. तो मी टाईम आवश्यक आहे. तो रोज जसा 1 तास काढला पाहिजे तसा वर्षातनं 1 दिवस हा क्रिसेंटच्या होममेकर्स डेसाठी पण नक्की काढायला हवा. आणि तो होममेकर्स डे यंदा 15 नोव्हेंबर 2024 रोजी दादासाहेब दरोडे सभागृह BMCC रोडवर आहे हे पुण्यामध्ये. तर इथे सेलिब्रेट होणार आहे. याच्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पण अतिशय सोपी आहे. या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही एक Google फॉर्म दिलेला आहे. तर तो भरून तुम्ही नावनोंदणी करू शकता. नावनोंदणी पूर्णपणे मोफत आहे. याला कुठल्याही प्रकारचं शुल्क नाही आहे. त्याच्यामुळे लगेच फॉर्म भरा आणि 15 नोव्हेंबर 2024ला होममेकर्स डेला दादासाहेब दरोडे जोगला नक्की भेटा. येस. नेहा, मी पण सगळ्यांना हे आवाहन करेन की सगळ्यांनी त्या दिवशी नक्की यायचे. काहीही आणि खरं तर फक्त गृहिणीच नाही तर वर्किंग वुमन्सनी सुद्धा यायला हरकत नाही. कारण तुम्हाला खूप छान त्या दिवशी दिवस पूर्ण तुम्हाला खूप छान जाईल तुमचा तिथे आल्यानंतर. आपण इतर वेळेला काही कारणांसाठी रजा घेतोच ना. म्हणजे हे मी खास वर्किंग वुमन्ससाठी सांगतेय. तर तसं स्वतःसाठी पण आपण 1 दिवस रजा घ्यायला हरकत नाही ना, की एक चांगला कार्यक्रम आहे. तर आपण 1 दिवस रजा घेऊयात स्वतःसाठी. त्यामुळं गृहिणी आणि वर्किंग वुमन्स सगळ्यांनीच या कार्यक्रमाला यायला खरं तर काहीच हरकत नाहीये. अगदीच, अगदीच. नेहा, तुम्ही वेळात वेळ काढून तुमच्या बिझी शेड्यूलमधनं आलात आणि या पॉडकास्टमध्ये तुमचे विचार मांडलेत. मनापासून आभार तुमचे. येस, थँक यू व्हेरी मच. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. कधी आईचे रूप होऊनी तू घर हे सावरते, कधी पत्नीचे रूप होऊनी संसार सुखी करते, कधी बहिणीच्या रूपात आधार बनूनी राहते, कधी आजीच्या रूपात नातू पण तू खेळवते. किती करते किती सोसते तरी ना कधीही थकते, जरी थकली तरी हसते, तडजोड किती तू करते. ही सलामी आसमानी, ही सलामी
किचन पासून सेव्हिंग्स पर्यंत सर्व निर्णय घेणाऱ्या 10 जणांचं बळ घेऊन घर, ऑफिस अशा सर्व ठिकाणी लढणाऱ्या घराघरातल्या होम मेकर्सना क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनीचा मानाचा मुजरा. म्हणूनच या सर्व होम मेकर्ससाठी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी 15 नोव्हेंबरला साजरा करत आहे होम मेकर्स डे. जरूर सहभागी व्हा. संपर्क क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड 97 64 12 55 33. ही सलामी